महजबी ये सारे मेरी इतनी जब तुम ये कहते हो लगते हो नाज़नी महजबी ये सारे मेरी इतनी जब तुम ये कहते हो लगते हो मित्रांनो, या व्हिडिओचं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल साईटवरती भेटून जाईल. लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाण्यावरती पाहिजे ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ त्या गाण्यावरती मी बनवेल. तर चला आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही CapCut Pro ओपन करून घ्यायचे अशा प्रकारे. जर तुमच्याकडे CapCut Pro नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचे, तिथं तुम्हाला सगळं मिळून जातं. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्ही आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे फोटो एडिट करायचा असेल, मागं तुमचा पार्टनरचा फोटो लावायचा असेल तर तुम्ही तेही एडिट करू शकता एकदम सोप्या प्रकारे. त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावंच लागेल. तिथंच तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल. ठीक आहे. आता ते कशा प्रकारे करता हे मी तुम्हाला आधी दाखवून देतो. हे फोटो कशा प्रकारे बनवता अशा प्रकारे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, फोटोरूम नावाचे ॲप घेऊन घ्यायचे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे फोटोरूम नावाचे ॲप आहे, याला ओपन करायचं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही घेऊन घ्यायचे आणि इथून तुम्ही स्टार्ट फ्रॉम फोटोवरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्यायचा आहे. ज्याचा तुम्हाला अशा प्रकारे फोटो बनवायचा असेल तर तुमचा एक सिंगल फोटो घेऊन घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ॲटोमॅटिक स्कॅन होईल आणि ॲटोमॅटिक याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. नंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसतील. इथे तुम्ही ट्रान्सपरंट ऑप्शनमध्ये जायचे. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेतलं नसेल हे, तर त्याच्यात तुम्हाला हे ऑप्शन येईल ट्रान्सपरंट. जर तुम्ही दुसरीकडून घेतलं असेल तर येणार नाही, म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. आता अशा प्रकारे आल्यानंतर इथं तुम्ही काय करायचे, रिसाईजवरती क्लिक करायचं. आधी रिसाईजमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीजची साईज भेटते, बघू शकता 9.16. तरी तुम्ही घ्यायचे, ओके करायचे. आणि इथं तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये यायचे आणि इमेजवरती क्लिक करून जो फोटो तुम्हाला लावायचा असेल तर गॅलरीवरती क्लिक करायचं आहे आणि तो इथून तुम्ही तुमचा फोटो घेऊन घ्यायचा. समजा इथून मी हा फोटो घेतलेला समजा, तर अशा प्रकारे फोटो घेऊन घ्या. इथं मागे बॅकग्राऊंडला फोटो येऊन जाईल. फक्त फोटो थोडा झूम वगैरे करून घ्यायचे, जसं तुम्हाला पाहिजे तसं झूम वगैरे करून घ्यायचे. डन करून घ्यायचे. आपला या फोटोला थोडंसं खाली घेऊन घ्यायचं अशा प्रकारे. परत तुम्ही काय करायचं, मागच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मागचा. ठीक आहे. इथं तुम्हाला थोडं मागं ब्लर वगैरे लावायचं असेल, म्हणजे चेहरा वगैरे दिसू द्यायचा नसेल तर तुम्ही काय करायचं, ब्लरवरती क्लिक करून अशा प्रकारे ब्लर करू शकता. आणि ब्लरची ऑपॅसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथून तुम्ही वेगवेगळे ब्लर लावू शकता. गोशन ब्लर, मोशन ब्लर अशा प्रकारे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही ब्लर लावू शकता. आणि तुम्ही याची ऑपॅसिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकता. सोपं आहे, काय अवघड नाही. ठीक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे पूर्ण फोटो एडिट करू शकता. आणि सिंपल एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमचा हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा फोटो तुमचा बनवू शकता एकदम सोप्या प्रकारे. आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही आपलं जे आता CapCut Pro याला ओपन करून घ्या परत. आणि इथून जो तुम्हाला फोटो घ्यायचा असेल, समजा हा घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमचा बनवलेला फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो घेऊन घ्या. इथून एचडीवरती क्लिक करून ॲड करून घ्या. फोटोची लेअरला 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. आणि इथून तुम्ही व्हिडिओजमध्ये येऊन इथं तुम्हाला मी बिटमार्क व्हिडिओ दिलेले आहे, हा तुम्ही घेऊन घ्यायचे. आता खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे. इथून तुम्ही काय करायचे, एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे. नंतर आता पुढे यायचं. आता ज्या पण ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे बीट 1, बीट 2 अशा प्रकारे नावं दिसतील त्या ठिकाणी थांबायचं आहे. वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे. तर पटापट तुम्ही काय करायचं, तुमचा जो वरचा मेन फोटो आहे तर याला स्प्लिट करून घ्या. जसं की इथून मी पटापट स्प्लिट करून घेतोय. ठीक आहे. तर टोटल आपले 12पर्यंत बीट अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या. इथं शेवटी यायचे, वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे. ब्लॅक स्क्रीनचे व्हिडिओ परत इथून डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचे, एकदम सुरुवातीला यायचे, एपिक्समध्ये यायचे, व्हिडिओ एपिक्समध्ये यायचे. इथं वरती सर्चमध्ये तुम्ही काय करायचे, लेक 1 सर्च करायचे. अशा प्रकारे लेक 1 हे तुम्ही सर्च करायचं. ठीक आहे. आणि इथं बघू शकता 1 नंबरला आलेलं आहे. हा तुम्ही जो व्हिडिओ एपिक्स आहे हा तुम्ही घेऊन घ्यायचे, लेक 1 नावाचा. तर इथून मी लेक 2 झाला, इथून चेंज झाला. तर तुम्ही लेक 1 नावाचा हा व्हिडिओ एपिक घ्यायचा. तुम्हाला जर दुसरा घ्यायचा असेल तर तुम्ही दुसरा पण लावू शकता. ठीक आहे. इथून घ्यायचं आहे, शेवटपर्यंत याची लेअर ओढून घ्यायचं. परत तुम्ही सुरुवातीला यायचे,
आता मी तुम्हाला जे जे ॲनिमेशन सांगणार आहे ते लक्षात ठेवायचे आणि पटापट तुम्ही लावून घ्यायचे. पहिल्या फोटोवर ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. इथून तुम्ही कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, झूम वन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे पहिल्या फोटोला. दुसऱ्या फोटोवर ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. परत तुम्ही याला पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन स्वतःचे थोडंसं खाली यायचे. इथं बघू शकता हा वाला लावून घ्यायचे पेंडुलम 2 नावाचा. परत पुढच्या फोटोला पेंडुलम 1 नावाचे लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, यातून स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. स्लीप अँड स्लाईड 1 अशा प्रकारे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा प्रकारे. परत पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथून अशा प्रकारे पॉपिंग कॅन्डी ॲनिमेशन सापडत नसेल तर स्पेलिंग बघून काय वरती सर्च करायचे. जे पण तुम्हाला ॲनिमेशन सापडत नसतील ते तुम्ही इथं वरती सर्चिंग करायचे, सापडून जातील मग तुम्हाला. ठीक आहे, आणि ओके करायचे. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करून यायचे आणि इथून तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे परत. ठीक आहे, इथं वरतीच होता, इथं बघू शकता हा लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचं. इथून थोडंसं खाली यायचे आणि पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. तर मित्रांनो आपलं थोडं चुकलं आहे फक्त हे 2 इफेक्ट्स लास्टचे. तर इथं आपण या फोटोला पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावलं आहे, तर या फोटोला पण लावायचं आणि पुढच्या फोटोला पण लावायचे. दोघं फोटोंना तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, दोघं फोटोंना तुम्ही पॉपिंग कॅन्डी नावाचे ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे 8 नंबरचा आणि 9 नंबरचा. परत पुढचा 10 नंबरचा फोटोला तुम्ही इथून काय करायचं, स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. आणि पुढचा फोटोला तुम्ही काय करायचे, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. इथं खाली यायचे, पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही स्लीप अँड स्लाईड 2 नावाचे ॲनिमेशन लावून पुढच्या फोटोला स्लीप अँड स्लाईड 1 नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही सगळे ॲनिमेशन लावून घ्या. परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, फोटोजमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला इमोजी पेन्स दिलेले बनवून हे घेऊन घ्यायचे, लावून घ्यायचे. अशा प्रकारे रोटेट करून इथं तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं लावून घ्यायचे आणि शेवटीपर्यंत इथं याची लेअर ओढून घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बनवू शकता जसं तुम्हाला पाहिजे आहे तसं. आणि सिम्पली ते AIHDवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे. खालचे रस तुम्ही फुल वाढून घ्यायचे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.